ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत अनेक दिंड्या आता रोटी घाट चढत आहेत। मी आता रोटी घाटाच्या पायथ्याशी आहे आणि ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील वारकरी या ठिकाणी करतात आणि नाचत ही अवघड चढण जी आहे ती सर्व वारकरी चढतात। माऊली काय सांगणार, ही अवघड घाटची चढण जी आहे ती चढत तुम्ही पुढे चाललाय? आम्ही पुढे चाललेलो आहोत। काय सांगणार, काय अवघड घाटाचे ना अवघड घाट चढत चाललो, आमचा त्रास नाही होता, आनंदात चाललेली समजे दिंडी आणि पांडुरंगाच्या नामाचा गजर करीत चाललेले, आनंद लुटीत चाललेले, काही त्रास होत नाही, काही नाही। कुठून आले तुम्ही? आळंदी मातोबाची। ही मोठी गर्दी दिसतीये, तुम्ही नाचत चाललात सगळे। तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। झालं का? जर आपण पाहिलं तर हे सर्व वारकरी आता उंडवडी या ठिकाणच्या दिशेने प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर पूर्ण घाटाला काही वेळामध्ये आता ही पालखी लागेल आणि पालखीचं स्वागत जे आहे ते उंडवडी ग्रामस्थ जे आहेत ते करतील। त्यानंतर मी तुम्हाला दाखवू शकतो की ही अवघड घाटाची चढण जी आहे ती संत तुकाराम महाराजांच्या पालखीला चढायची आहे आणि काही वेळामध्ये पालखीचा विसावा घाटाच्या खाली होऊन पालखी उंडवडीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। त्यामुळे जर आता आपण पाहिलं तर घाटाला अनेक दिंड्या सध्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळं घाटातलं हे दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आम्ही तुम्हाला दाखवतो आणि या वारीच्या वाटेवर प्रत्येक वारकरी हा विठ्ठल नामामध्ये तल्लीन झालेला आहे आणि ज्ञानोबा तुकाराम म्हणत हे सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतायत। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आवाड, साम टीव्ही, रोटी घाट, पाटस। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।